हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं करता हरिः करता. आम्ही कालचे दिवसाक देवयानी शर्मिष्ठेले काणी ऐकत रशिलीची देवयानीक कशी ययातील निमती संतान प्राप्त जल की तशीची शर्मिष्ठेने ययातिक रहस्य रीती एक ತಂಗೆಲ್ ಮದ್ದೆಂದು ಸಮಾಗಮ ಜಲ್ಲೆ ವರ್ಡಿಕ್ ಜಲ್ಲೆ ಸಮಾಗಮ ಜಲ್ಲೆ ತಂಕಾಯಿ ತೀನಿ ಚರಡು ಜಲ್ಲಿಂಚಿ एक दिवस देवयानीक रानांतो वनविहार करत असताना या तीन चेडू आती पळिता येयातिले सारखे ते चेडूबालांतो असं म्हणतात ते चेडूबाला तुम्ही कोण कसले आनु कोण अम्म कोण म्हणतात मी आमगेला अम्म शर्मिष्ठा आनु ओची म्हणून येयाती दाखयताची त्या वेळारी देवयानीक विषय कळता शर्मिष्ठेल घरावत ती पळयता ती विषय कळता शर्मिष्ठेला उलयता शर्मिष्ठे सांगता धर्म बाहेर रीती राम काय करणी म्हणून म्हणताना तिक देवयानी वापस उल्लच्या उतर ना जाले कोप पयलो वचून शुक्राचार्याला सांगले मिगेल बामणान म्हाका मोस केले म्हणून शुक्राचार्यानं वै कसलेची पूर्वापर आलोचना करनाशी सुरवे येयाती शाप दिले तुका वृद्धाप्य येबो मागीर येयातीन मस्त रीतीर समाधान करून विशाप दिव का म्हणून म्हणताना शुक्राचार्य तुगेले कोणेय चेडूवान तुका यवन दिल्ले रे त्या वेळार सई म्हणून म्हणताना तो तागेल पुराय चेडूवाले निमगिता 4 चेडूवा खुशी पावनाची ताका यवन दिवच्या कडेर म्हणटान धाकलो पुत पुरो तो जायत मिगेल यवन दिता म्हणटा त्या वेळाकर ययाती मिगेल नंतर तुची रायू म्हणलेल उत्तर ताका दिवन तागेला यवन घेता मागीर कितली सूख भोगता म्हणना तो गंधर्व कन्या काही वार डेकोन घेता तिगेल वटी सूख भोगता मागीर म्हणटान ताका दिसता हें तुप्पाक हें उज्याक तूप घाल्यावरी कितले भोगताची तितले आशी चड जेत शिवाय परिपूर्ण जेवची म्हणना ही आश परिपूर्ण जेवका जाल्यार वैराग्य आमकां येवका म्हूण ताका कळटा तशी ताका वैराग्य आयले मागीर म्हणटना आनी हांव वानप्रस्थाक वचूं का म्हूण सांगून पुरूक सांगिल वरी राज्य अभिषेक कोरून तो वनाक प्रस्थान करता थंय ययाती कसं करता म्हूण सांगून आतां आमी पळोवया ययाती पुरूक पट्टाभिषेक करून वना चमकला वानप्रस्थाश्रम स्वीकार केला थंय मस्त कठोर व्रत न्ही करता तो कितलीगी काळ थंय सुचे रशी महर्षी वटो आसून कंद मूल फल खावचे विंगड कसले रुची पिची कसले ना हांगासतना रसभोग खातशील तो थंय काय ना थंय व्रत करतशी नियमारे जीवन करतरस सर्व इंद्रिय नियंत्रण कोण घेतला मन नियंत्रण कोण घेऊन तपस करतरस कितलीकी वर्ष जाली नंतर स्वर्गाक चमकलतो कितलीकी सहस्र वर्ष थंय तागेले पुण्याचे फल म्हणटा पळय ताजे रितीरी स्वर्ग सुख अनुभव करतरशिलो एक पंता तागेले तांचे पुण्य क्षीण जाल्ले मळकुळ्ळे स्वर्गा दुखून तो पडलो तेदना जनमेजया तुका एक विषय गोतस्वे स्वर्गादुकू येयातीक लोकायला जाल्यार इंद्रान भुंय वयर पळयतो तो अंतरिक्षांत राबून आशिल्ले म्हूण म्हळेले एक आश्चर्यकर विशय असो तुका गोतस्वे मागीर वपास तशी स्वर्गाक तो चमकलकय ताका कारण कोण म्हळ्यार वसुमंत अष्टक प्रतर्दन शिबी हांणी 4 जणान ताका स्वर्गा वच्चे खातीर तांगेले पुण्य दान केल्लें म्हूण सांगून अस विषय जनमेजया म्हणटना तो जनमेजय वैशंपायनाला की निमगिता
हे एक आश्चर्यकर विषय नव्हे. एक पंत पुण्यफल सरले बुईंचे रायलींचे म्हूण म्हणल्यार एक पंत बुईंचेर आईल जेन्ना वापास स्वर्गा वचत वापास कर्म कोरका ಹಂಗ ಕರ್ಮ ಕೋರ್ನು ವಾಪಾಸ್ ಪುಣ್ಯಫಲ ಪಾವ್ಕ ते पुण्यफल ಒಟ್ಟು ಜಲಿ ನಂತರ ಸ್ವರ್ಗಾನ वच्चे तितले बग्गी पडलो म्हूण काजला तितले बग्गी ताका कशी पुण्य वट्ट करूं साध्य जालें तितले संपादन पुण्याचे कशें जालें हे विशय म्हाका सांगताच वे म्हूण म्हणटना तागेले विचारो ऐकलेले तितले ऐकयता म्हण आमगेलो पूर्वजन होतो म्हणटना वैशंपायन सांगता तुका कशें ऐकूच्या कुशस पडे तितले कुश म्हाका सांगच्यान तुयस हे हांव सांगचे सर्व उपाख्यानांतू हे दोळ ते सांगेल उपाख्यानांतू हे एक सर्वश्रेष्ठ उपाख्यान म्हूण म्हाका दिसता. नहु शाल्पुतू ययाती तागेले पुरूक राज्य सिंहासनांतू बसयले आनी तो वानप्रस्थ आश्रमाक चमकलो. तद नंतर थंयची कितकी काळ तो आशिल्लो भारी तपस्या केल्ले मन परिशुद्ध केल्ले कडेर म्हणटना कितली तरी ताणें तपस्या केला म्हळ्यार कोणेय अतिथी आयल्यार तो अतिथी सत्कार करता आशिल्लो. कसा मेळ्ळा तें तांकां पुरें दिवन आयिल्ल्या अतिथींक दिवन व्हरल्यार मात्र ताणें घेवचें स्विकार करचें. मागीर खंयचेच जड्डा वयचें फल गिल हुमटान हाडनाशिल्लो पडलेलें फल मात्र हाडत आशिल्लो. तशी 1000 वर्ष काल तपस्या केला तांतू मागीरचे 30 वर्ष केवल उद्दा मात्र पिल्ला उल्लो चेहरा बैला मौनी जल्ला. मागीरची वर्षांत पुरय उद्दा काही पिनाशी केवल वारे मात्र सेवन करून 1 वर्ष तपस्या केला ताणें. पंचाग्नी मध्यंत तपस केला 6 वर्ष एक्क पायार रब्बून वायू सेवन करून तपस्या करून ययातील इतलो व्हड तपस्वी खंय ना म्हळेले कीर्ती समीत तो पावला. मागीर स्वर्गारोहण केलेलें ताणें. थंय स्वर्गारोहण केल्ली नंतर थंय स्वर्गा आशिल्ले साध्य मरुद्गण अष्टवसू सर्व देवते ययातीक ताणें तपस्या केलेल्या विशया खातीर भारी गौरव दिले. ययाती देवलोकांतूय ब्रह्मलोकांतूय संचार करतर कितले की सहस्र वर्ष पर्यंत तागेले पुण्य क्षीण जावतय थंयच आशिल्लो तो. एक पंत ययाती इंद्राला येता दोग जणी उलयतरस तेदना इंद्र तागेले निमगीत की हे राया तुगेले दाखलो पोतू पुरुल निमती वृद्धाप्य घेतिले न्ही वृद्धाप्य ताका दिवन तागेले की यमन घेतिले मागीर तुगेलें जीवन मागीर ताजे नंतर वैराग्य येवन वापास वृद्धाप्य घेवन ताका यमन दिलेले त्या वेळार ताका कसल उपदेश दिल्ले या पळय तूं सांगता अशें उलोवन बसचें. त्या वेळार उलोवन बसतना कसो इंद्र न्ही ययाती आरामेर उलोवन बसल्या तेन्ना इंद्र निमगे तुगेले पुता तूं कसले उपदेश दिला तेन्ना येत म्हणटा वय गंगा यमुना दोनूंच्या मध्य आसूचे सर्व देश तूं गेलेची म्हणून पुरूक सांगून ताजे नंतर गडे प्रदेश आसूचे पुरे देश तुगेले भावंडांक म्हूण सांगून हांव अरण्य कैला तितले वे तूं ताका हितोक्ती कसल सांगला हित जावन म्हळ्यार कशी चोलका कसले इते म्हळ्यार विशय सांगला वे म्हणटना वय रायान कसं अन्सर सुका त्या पुरय नीती हांव दिला. इंद्रा मिगेल अभिप्रायारी मनुष्याक मुख्य कोपश्चनज क्रोधनः क्रोधनेभ्यो विशिष्टः तथा तितिक्षुरती तितुक्षुः अतितितिक्षो विशिष्टः. पण मिगेल मनांतू कोप नातिलो कोपिष्टाल पशी उत्तम म्हणून अर्थ मिगेल मनांतू तशी कोप नातिलो कोपिष्ट मनशा पशी भारी उत्तम तशीची कोणाक क्षमाशील तस तो सहनेनाने शुभ मरता पण तांगेल्या पशी उत्तम जावनस इत्याक म्हूण म्हळ्यार मनुष्य पशी विंगड प्राणी परमात्मान सृष्टी केला तांतू कशी मनुष्य उत्तम म्हणून घेता तशीची मूर्खालांतू मूर्ख म्हळेल जना पशी ज्ञानशील कशी उत्तम म्हणून घेता त्या रितीरी मिगेल अभिप्राय. अकृष्यमानो नाक्रोशेन मन्युरेव तितिक्षतः अक्रोष्टारम निर्दहती सुकृतम च अस्य विंदती. ययाती सांगता अकृष्यमानो नाक्रोशेन म्हळ्यार कोण ताका अपराध करता की त्या वेळार म्हाका केला ताणें हांव कसले ताका सोडका म्हणून
एक प्रतिकार बुद्धी म्हणटाची ते कोणा ना की तो ज्ञानी म्हणून घेताची इत्याक म्हण म्हळ्यार मन्युरेव तितिक्षतः कोपा विशयांतू सांगचे मन्यू म्हळ्यार कोपा विशय सांगचेला री एकल्याक कोप इले म्हणजे ताका नाश करता ते कोप मनशाक कोप येवचे म्हळ्यार कितली चंद करून दिला म्हळ्यार तागेले हृदयाकच एक नमने संकट जतकय तशें कोप कोणा आस तो मनुष्य नाश जाता म्हणेल खंडित अन्यक जावन अकृष्टारम निर्दहती सुकृतम च अस्य विंदती कोण एकलो कोप येवन आपणे कसं की तागे निमते अपकार जाले वापस पुनर्कोप दाखोवन ताका अपकार करका म्हण लेक्क न्ही मे त्या वेळार तो त्या वेळाक ताका ताणें कसो सत्कर्म केला रे ताजें फल मेळटा म्हणलें खंडित तशें जावन धर्म सूक्ष्म कसले म्हळ्यार एकल्यान कोपून अपकार केल्यार तागेले विशया कोप्पा नाशी क्षमाशीलतेरी म्हळ्यार एक नमने सैरणा म्हणटात ताळमे म्हणटात त्या रितीर आसल्यारीची चांग अन्यक कसं सांगला म्हळ्यार हांवें पुरूक ना रुंतुदः स्यात् न नृशंशवादी न हीनतः परमभ्याददीतः ययास्य वाचा पर उद्विजेत न ताम वदे दुषतीम पापलोक्याम म्हळ्यार कोणाकय तूं वायट उतर उरलो नका कोंकून उरलो नका तांगेलें मन दुखता नाका जालेलें काम करून शत्रुल्यागी आतां एकलो एकल्या शत्रू म्हणून राय जाल्यार जेन्ना शत्रू आसताचे आसता जाल्यार अन्य एकल्या गेलवूक मळकत्र नाका जाल्यार हिनकृत्य करूनच मात्र न्ही ययास्य वाचा पर उद्विजेत विंगड जनाल मनाक दुःख दिवचे तसले उद्विग्नता हाडचे तसले कसले उतर उलोवच्यानच ते पापिष्टाल लक्षण म्हण परमात्मा न्ही गीतेन तुवें तेंच सांगलें यस्मान् नो द्विजते लोकान् नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैः मुक्तः य स च मे प्रियः म्हण कोण द्वंद्व नतिलो निर्द्वंद्व जावन आसता की तागेले निमती जनाक उद्विग्नता हाणाकी जेव्हा विंगड जनान कसले कोंकी उतर उलयल्यार उद्विग्न चायनान अशें आसता की तसल भक्त म्हाका प्रितीचो म्हळ्यार क्षमा तितिक्ष असल पुरे गुण सुच भक्त प्रितीचो म्हण सांगला तेंचे हो सांगता रस परुषम तीक्ष्णवाचम वाक्वण्ण कैः वितुदंतम मनुष्यान म्हणारे कोणेय विंगड जनाल मन दुखोत तसलें कोंकी उतर म्हणलें पळय म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ ಜೋರ ಅಭ್ಯಾಸಸ್ ಎದ್ರ ಆಶಿಲ್ಯಾಕ ಕೊಂಕೂन उल्लोच तागेलें मन दुखूका तशी केन्नाय उल्लोच्यानच कोण तसलो उतर उलयत की तागेलें मनांत राक्षसू आसता म्हूण सांगून राक्षस नाशिल्ले कडेन कसलें बरेंपण जेवचें म्हूण आसवें निरतीम वाहनतम निरती म्हळ्यार राक्षस तांकां राक्षसांक शरिरा भितर घेवन भोंवतल जनाक राक्षसी गुण शरिरा भितर आशिल्ले जनाक कसले चांग जेवचें आसवें म्हूण सांगून तशें जावन केन्नाय सत्पुरुशाल दिकडेचें मन दवरका धार्मीक जनाल दिकडे मन दवरका तांकां आदर्श पुरुश म्हूण लिखूका तशी नीच पुरुश कोण आसाची तांणी आमकां नाका जालेल सकयल शिकोवन दिवच्या पुरोची तेचे श्रेश्ठ म्हूण सांगून तांणी सांगिल्ली तशी करची न्ही तांणी येद्रा दुखून मधुर उतर उलोवच्या पुरोची जाल्यार ते विशा उतराक मधुर लेपन घालून उलोवचे शिवाय उतर विशाचे तशें ते नीच जनालें दुर्वचन केन्नाय निर्लक्ष कोरका म्हूण सांगून हे पुरें हांव सांगलां मिगेल पुत्ताक राजाक राय जावन सुका जाल्यार मुख्य गुण कसो आसता दया मैत्री दान आनी चांग उतर रायाल तूं म्हण न्ही राया हे मुख्य जावन सुका जाल्यार वरलेले मनशाक हे सुका जाल्यार चांग गुण इंद्रा तशी हांव ह्या पुराय सांगलां मात्र न्ही देवतेंक तृप्त कोरका जाल्यार पुजा आराधन केल्ल्या म्हूण जाल्यार जायना दया मैत्री सद्गुण आसता म्हूण जाल्यार पुजा करना नातल्यार देवते ते रायाक वलवताची तशें जावन रायान केन्नाय प्रिय वाक्य उल्लोका कोणालें मन दुखचें कटुवाक्य उलोवच्यानच सर्व जनालांत रायाक मित्रत्व आसूका दीन दलितांक तांकां कसले जाय पळोवन दान कोरका जाल्यार राय जाल्ल्यान याचन करुना ब्राह्मणाल वरी न्ही तो तशी हे पुरे पुरूक सांगिल्लें चांग उतर देवेंद्रा म्हूण सांगता इंद्र वापस प्रश्न करता की हे राया
तुगेलें कर्तव्य पुरय तू पुरय समाप्त केला म्हण लेखता पुरूक चांगुत्र सांगले मागीर तपस्या करू अरण्य आयल नवे व्हड तपस्या केला तुवें तुगेल तपस्या खंयची तपस्वीक समान जावनस जेवो तुगेल खंयची तपस्वील तपस्याक होलसू येता तुगेल तपस्सು सांगतवे तेद्दाನ ಯಯಾತಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅಹಂಕಾರ ಇಲ್ಲ ಒಡಾನ್ ಹಸ್ಲುಕ ಐತೋ ಅಟ್ಟಹಾಸಾರ ಹಸ್ಲುಕ ನಿಮ್ಮಳಕ್ಕೆ ಇಂದ್ರ मिगेल म्हणगे तपस केलेल जन मनुष्यालांतूय नाची गंधर्वालांतूय नाची नाका वडोड महर्षी म्हणटात नवे तांणी समीत मिगेल इतली तपस करनी मागिरी मिगेल तपस्वी विंगड जना कोणाल तपस्याक समान म्हणून निमगिता होलसूच्या जत्वे मिगेल तपस्या म्हणटना इंद्र सांगके याती तू चांग वई तू मस्त पुण्य केला वई जाल्यार अहंकार म्हळेले दोष वचन नवे तितले तपस्या केल्या रे तुगेला तुला अहंकार म्हळेले दोष वचनी नवे तुगेला पशी तपशक्ती चड आशिल्ली जन आसाची तुगेल समान तपस्या केलेली जन आसाची नाही मी तपस्या करू शूर करलेली जन आसाची तांगेल तपशक्ती कितले आसा म्हूण सांगू न्हू कसलें विवेचन करनाशी निर्लक्षारी मिगेला म्हणगे तपस्वी कोणय ना म्हणून उरलेल नवे घे एक उतरां निमती तुगेल सत्कर्माचे फल पुरय नाश जावन गेली की सत्कर्मा फल नाश जालें तूं हांगरा भुजत्वे ना तू स्वर्गलोका दुखून देव काम घडेरी येयाती ताका भारीचे बेजार की निमगीत देवेंद्रा बदच हांव केलेले इतले एक अहंकारार उलयल उतराकची मिगेल सत्कर्मा फल पुरय नाश जालवे यो हांव वापस बुलोकांत प्रवेश कोर कवे पक्कनी हांव भुंयन तूं पडचें म्हूण जाल्यार रे देवेंद्रा सत्पुरुषांगेल मध्येन तूं जेवो धार्मीक जनाल मध्येन तूं पडची तशी करी कैकी वचून पडचें नाका कोणें नातील जागिरे म्हूण म्हणटना जेवो तुगेल हें एक कोरीक पूण हांव इडेरसीता म्हूण सांगता तो ययातीक आनी तूं धर्मिश्ट जनाल मध्येन तूं आसता तांगेल सहवासा निमती तूं किर्तिवंत जाता वापस तुका सुरवे मणकेची स्वर्ग मेळूकय पुरो जाल्यार रे आनी मुखार जाल्यार रे तुगेल्या पशी मालगड्यांक अपमान करचे विशय सोडी म्हूण म्हणटरस ययाती स्वर्गार दुखून पडलोची जावन अहंकार म्हळेले एक कारणान तागेल सत्कर्मान तूं हरास जाले न्यूनती जाले स्वर्गा दुखून तोग्गू लोकोन घाला ताका जाल्यार कांतीहीन जायनी तो ते देह भुंयचेर पडतर आसतना तोग्ग आशिल्ले नाका सूर्य तोग देवन येतरस म्हूण सांगून दिसतर आशिल्के ययातीन इंद्राले सांगिल्लें म्हाका सत्पुरुशांक गेले मदीन तूं पडची तशी करी म्हूण त्या वेळार इंद्राल अनुग्रह मणकेची तो खंय पडतरस पळय त्या प्रदेशा मस्त सत्पुरुश आशिल्ली परंत भितर अष्टक म्हणलो एकलो ऋषी आशिल्लो तो पडतरस ययात्याक पळोवन अष्टक म्हणल निमगीत की तूं कोण इंद्रू की सूर्यो की कसं म्हूण कळना कोण आसच्या पुरो अग्नीक समान जावनूय आसतू म्हणटना आकाशार दुखून पडतरस तूं कोण आसच्या पुरो कसं खातीर पडतर आसच्या पुरो असल प्रश्न आमगेल्या मनांत येतरस तुका पळोवन एक नमने भ्रांती पडल्यांचे मी तशी सुरवेक तूं कसं खातीर तो पडतरस सांग स्वर्गा दुखून म्हणून निमगीत तो अष्टक म्हणलो आनी म्हणटकय तूं कोणाकय जेव भिवून तो गुधावन येतरस स्वर्गा दुखून म्हूण जाल्यार आमगेल्या आश्रमान तूं आसूं येत इत्या म्हळ्यार हांगा आशिल्ले ना कसले भय म्हळेले ना आमगेल्या आश्रमांत कोणा आश्रय घेतला तांकां इंद्र कसलेच बाध दिना म्हणटन तुगेलें दुख्ख कसलें आसो तूं हांगा आमगेल्या सांगू येत आमगेल्या आश्रमा राबली म्हूण जाल्यार तसले जना दुख्खय ना तशी तूं एक सत्पुरुश अशी दिसता सत्पुरुशांक सहाय करचें म्हळ्यार भारी श्रेश्ठ तशें जावन तूं निश्चिंत यो ह्या आश्रमांत तूं राब म्हूण सांगून तांणी म्हणटाची आनी सांगतरस तूं तो गुदेवन आमगेल्या आश्रमांत तुची आतिथ्य घेवेत आमगेले सत्कार तूं घेवेत त्या वेळार ययाती अष्टकाले सांगकी हांव न्हू शालपूत ययात पूण मिगेले पुताल नांव पूर अहंकारान हांव मिगेल्ले मालगड्यांक मिगेल समान आशिल्ले जना मिगेले पयशी धाकल्यांक अलक्ष केलेला तशें जावन मिगेल्ले सत्कर्मांत न्यूनत जाल्ले आनी स्वर्गात राबूं ना म्हूण इंद्रान सांगलें तशें जावन म्हाका स्वर्गार दुखून लकयला
हांव सुरवें तुमकां अभिवादन करनी म्हणी त्याला लेकूनच म्हळ्यार हांव तुमगेले पुरोजनाल पशी मलगडो म्हणटा तुमकां अभिवादन हांव करूं ना म्हूण सांगता रस्तो यो विद्यया तपसा जन्मना वा वृद्ध स पूज्यो भवती द्विजानां. तुमकां गोतनामे विद्येन श्रेष्ठ आशिल्लो तपस्यान श्रेष्ठ आशिल्लो आनी वयोवृद्ध जावन आशिल्लो तांकां ब्राह्मणांनी मान दिवका म्हूण सांगून आसा. तेदना अष्टक सांगता की वै तूं म्हणलें मलगड विद्येन तपस्यान प्रायेन वयोवृद्ध आशिल्ल्या जनाक म्हळ्यार वयोवृद्ध म्हळ्यार प्रायेन वृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध सकट जनाक ब्राह्मणांनी मान दिवका ब्राह्मणांनी गौरवार पळोवका म्हूण तूं सांगलें जाल्यार प्रायेन मलगड गेलोय ब्राह्मणाक पूज्य तो म्हूण सांगून तूं म्हणल्यार तुगेलो अभिप्राय जाल्यार केवल प्राये निमती तांणी पुजार्ह जाताचे म्हूण हांव नमगना. आनी कसो म्हूण म्हळ्यार कोण विद्येन तपान अदीक जावन आसता की तो द्विजांक ब्राह्मणाक पुजार्ह जावन आसता म्हूण म्हणलें म्हगेलो अभिप्राय. हे याद सांगता की प्रतिकूलं कर्मणां पापम आहुः तद्वर्तते प्रवणे पापलोक्यं संतो सन्मोसतां नानुवर्तन्ति चैतद यथा चैषाम अनुकूलस्तथान. म्हळ्यार तो सांगता की कोण येयाती अष्टक ऋषीक सांगता पाप केल्यार सत्कर्माचे फलय नाश जाता म्हूण सांगताचे. पाप कशी करचे पापा मूल खंय दुखून हाका मस्त कारण आसच्या पुरो अहंकारा निमती पाप जाता म्हूण म्हणटा. अहंकारान तो मनशाक नरका लोकोंची तसले एक अंश आसा. सत्पुरुशांक केन्नाय अहंकार येवचेकनच तेच्यावन तांणी करचे सत्कार्याक कसले प्रतिकूलते ना. अहंकार विहीन जावन मनीस कोण सत्कर्म करता की तांकां पळय उत्तम फल मेळटा चांग फल मेळटा जिवनांत म्हूण सांगी आम ऐकला म्हूण सांगून येयाती सांगता. मागीर म्हणटा रस हांव कितले यज्ञ याग केला दान धर्म इत्यादी केला ताजे निमती अद्भुत पुण्य राशी म्हाका मेळ्ळेले जाल्यार कसं करचें म्हगेले एक अहंकारा निमती म्हगेले इतले व्हड तपस्वी ना म्हूण म्हणलेले चुकी निमती सर्व नाश जाल्ले. आतां हांव कसल केला येद्दोळतय कसल चांग जाला म्हगेले निमती हें समीत म्हाका आलोचन करूं जायना तितले विसरून वता. म्हगेले दुर्विधी पळय सत्पुरुश जाल्यान अहंकार सोडका आनी आत्मकल्याण कशें करून घेवचें म्हळ्यार साधन येता ताणें केन्नाय आसल्यार ताका स्वरूप ज्ञान म्हणटाची हे बग्गी मेळटा म्हणून आनी कितले ऐश्वर्य मेळ्ळो मनशाक ते उत्तमोत्तम यज्ञ करून निष्कामनेन तेवे करून ते ऐश्वर्य सद्विनियोग करका. याग केला हांवें मस्त याग केला म्हणलें अहंकार आसचेनाच. सर्व विद्या पारंगत जावन आसल्यार एक विनीत बुद्धी म्हळ्यार कसं म्हणचें मस्त विद्या शिकल्याची म्हगेल्या म्हणके समान कोणीय ना म्हूण लिखचे अहंकार ना नशी विनीत बुद्धी हांव म्हगेल्या पशी मलगड मस्त आसाची तांगेले ज्ञान म्हाका ना असल विनीत बुद्धी आसुका मान्य विद्या मद आसूनच मागीर वेदाध्ययन केन्नाय करका तपस्यान देह दंडन करका असल जना मात्र स्वर्गाक वचाक जाता म्हूण सांगून ययाती सांगता रस. मागीर म्हणटा कितले की ऐश्वर्य सोची जन आसाचे ताजे निमती अहंकार येवचेनाच. वेदाध्ययन कोरयेत कितलेय कोरयेत जाल्यार वेद विद्या पारंगत म्हूण म्हळ्यार अहंकार आसचेनाच. आनी हे जगत्यांत नमुनवार जन आसाची तांणी पुरे परमात्माला अधीन जावन आसाची. देवाला येद्राक जेवो आमी अदृश्ट म्हणटा पळय अदृश्ट आमी कसले आमकां कळनाशिल्ले ते अदृश्टा येद्राक देवाला येद्राक दुरहंकार ना दुरभिमान ना अधिकार ना मद ना कसलें ना
मागे रे दैव म्हळ्यार तेचे म्हणटात ना देव क्षण मात्रांतो सर्व विनाश कोण सोडता. ताजे निमती जावन सांगचे धीर जावन नाशिल्ल्यान एक कितलेची धीर म्हळ्यार मोहित जायना ना तेजेन म्हणले धीर म्हळ्यार धैर्यशील कितले ऐश्वर्य असो तांकां कितले विद्य असो कितले यज्ञ यागादी कोरोची अहंकार एक नाका. अदृष्ट म्हळ्यार त्यांचे एक नमने श्रेष्ठता कास त्या लेखोका शिवाय इतले यज्ञ केल्या इतले याग केले इतले विद्यस म्हाका इतले पंडित हांव इतले वेद पारंगत इतले सकट संपत ह्या विशयान केन्नाय अहंकार येवचेक न्हय. तशी विद्यामद बुद्धीमद धनमद हे पुरे आसल्यार सहज विशय एक मनशाक जाल्यार खंयचे एक मद आयल्यार ते स्वाभाविक जावन नाशिल्ले विशय दुड्ड असल्यार दुडवा मद येता विद्या मद येता स्वाभाविक जावन एक अहंकार येवचे कोणाच्यानी तडसुच्या जायना. तसले धीर म्हळ्यार ज्ञानी जना मात्र अहंकार येयल्यार सैजून घेवच्या जाता. अहंकार येना नशी पळोवच्याकय जाता सादारण मनशा हे जायना. तशें जावन ययातीन म्हळेले धीर बलीय इति मत्यात्म बुद्धवा म्हळ्यार कोण धीर बलिष्ठ जावन आसके मनान तो निरहंकार जाता म्हूण सांगून हांगा ययाती सांगतरस अष्टक ऋषिक मागीर सांगता जिवा मग हांगा मर्त्य लोकांत आयली नंतर खंयचे प्राणी जावो सुख दुःख दोन्ही दैवाधीनची. कोण प्रापंचिक सुख दुःख ज्ञानानशी पळित की तसल मनीषो ಸುಖ ದುಃಖಾದಿ ದ್ವಂದ್ವಗಳನ್ನು ದ್ವಂದ್ವ ಸುಖ ದುಃಖಾದಿ ದ್ವಂದ್ವಸ್ಪळे हे मिक्कून रब्बिलो म्हणयत. इतका म्हळ्यार आम्ही करचे कसले ना हांगा आमकां कसके दुःख येता सुख येता जिवनांत हे जन्मजन्मांतराचे कर्माचे फल म्हणयत. सुख दुःख दुर्बळे होड्ड दुष्ट शिष्ट हे पुरे कसले विवेचन सुख दुःखांक आसवे ना. कोणकी आमगे तसलेक म्हळ्यार हांगा आतां मनशाक सुख दुःखादी परमात्मान करची न्हय. तशी आतां ते सुख दुःखादी येवचे पुरे कर्म फला निमती जन्मांतराचे म्हणटना ते सुख दुःख येतना व्हडा थंयचो हाका आमी दुःख दिवचे नाका हाका सुख दिवया जेवो यो दुर्बळ हाका कसं दिल्यार एकच हाका मस्त कश्टान तूं असो यो अशें पुरे सुख हे ब्रह्मनियामक जावन आशिल्ले सुख दुःखादी द्वंद्व अशी पुरे लेखनाची. कोणा येवका कितलो व्हड कितलो व्हड मनीस जावं कितलो धनीक जावं कसलो जावं हाका सूख नाका हाका दुःख नाका सुख येवो म्हूण लेखलें जायना. विधी नियामक ते आमगेले पुर्वजन्माचे प्रारब्धाक समजावन दैव म्हळ्यार देव विधी आस पळय ते कसले दित पळय ते आमी घेवूंक जाता. छांग जावो वायट जावो सत्य जावो असत्य जावो कसले जाल्यार आमी सहज जावन घेवका जाता. कित्याक म्हळ्यार देवाले अनुग्रह आसा म्हूण जाल्यार खंयचेय आमकां लागना. तशें आतां ताका कोणाक ययाती रायाक ताका तो सांगता कसं कश्ट येवचे पुरो जिवनांत कसं सूख येवचें पुरो विचलीत जावचें न्हय. सूख येतना अधिक संतोशान पुरोजनां विसरची न्हय. तेंची दुःख येतना तेदनाय देवा उल्लोवची न्हय. तशी न संजवरेन वापी हृष्येत कथंचित म्हळ्यार कश्ट येतना दुःख भोगची नाका. सुख प्राप्त जालें तेन्ना संतोष पावच्याकय न्हय म्हणून एक हितवाक्य आस म्हणून ययाती सांगतरस अष्टकादी ऋषिक. आनीक कसं म्हळ्यार अष्टका मनशाला एक सहज विशय भय म्हणटना कष्ट येतना आव
कष्ट आणतो कसले दुःखी ते जायना भ्रांत जायना म्हाका कसलेय दुःख जायना अशें पुरे लेखची नाही भ्रम केन्नाय कशी आमगेलें जीवन नियंत्रण करता त्या रितीर आमी चोलका जाता भ्रमा विरुद्ध जावन केन्नाय चलूं जायना परब्रह्माकय तशी हांगा प्रपंचान तुका सलसकडी योनी जल्लीची स्वेदजकी अंडजकी उद्बीजकी सरीसृपकी क्रिमिकी उदकाक वास्कोचे तसले मत्स्य इत्यादी जीवकी फातोरू तण राकड सकडी एक ब्रह्माल संकल्पान जन्मा येता त्याचे ब्रह्माल संकल्प मात्रान परमात्मान तो लीन जाता म्हणटाची तशी सुखदुःखाचे अनित्यते म्हणटा पळय म्हळ्यार सुख दुःख केन्नाय शाश्वत न्ही त्या वेळाक स्वर्गात उकून कोणकी च्यूत जाल्ले म्हळ्यार कसल्या दुःख बघू का आत्ता कसं की कष्ट येयला तांदुकून भायर येवची कशी म्हण पडोका तशी आत्ता एक म्हाका आतां असले दुरवस्था येयला स्वर्गात उकून च्यूत जेवची जाल्यार हांव भ्रांतीन तो पणा म्हण लेखला मोहांत वापास पणा म्हण लेखला म्हण म्हणटना अष्टक ताका वापास प्रश्न करता ते प्रश्न कसले म्हण म्हणलेले आम्ही पाहिजे दिसा पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावा करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता